नमस्कार. सध्या जेन झी आणि जेन अल्फा याबाबत प्रचंड मोठा गदारोळ सुरू आहे. जेन झी म्हणजे काय? तर 1997 ते 2012 या काळात जन्मलेल्या पिढीला जेन झी असं म्हणतात. म्हणजे हा कालविशेष करून या काळात जन्मलेल्या मुलांना जेन झी असं म्हटलं जातं. आपण जर 1997ला जन्मलेल्या बालकाचा विचार केला तर तो बालक आता पालक होण्याच्या लायकीचा म्हणजे 29 वर्षाचा झालेला आहे. तो बालक आता पालक होऊ शकतो. आणि शेवटचं जे आहे 2012 तो आता अजूनही बालक पालक या स्थितीमध्ये आहे. त्या पिक्चरमध्ये मुलं असतात ना बालक पालक मधल्यासारखे, त्या स्थितीमध्ये आहे. तो अजून साधारणतः 14 वर्षाचा आहे. वयवर्ष 14-15 ते वयवर्ष 29 या काळातल्या सगळ्या पिढीला जेन झी म्हटलं जातं. आता ही जेन झी ही फार महत्वाची पिढी मानली जाते. त्यांचा विचार करा, त्यांचा विचार करा, त्यांना बघा ते काय करतायत, त्यांचा विचार केलाच पाहिजे असं म्हटलं जातं. हे जेन झी प्रकरण मी जेव्हा आताच्या म्हणजे मी कालविशेष नव्हे, या इसवी ते इसवी सन हे ते हे अशा जन्मलेल्या मुलांचा विचार करत नाही. अल्वेज जेन झी काय आहे? अल्वेज जेन झी काय आहे? तर वयवर्ष 14 ते वयवर्ष 29 या 15 वर्षाच्या स्पॅम मधल्या मुलांना आपण जेन झी युवा असं संबोधतो. तसं राहुल गांधी जेन झी या कॅटेगरीत स्वतःला 56व्या वर्षी समजतात, हा भाग वेगळा. पण ऑलवेज आपण एक गोष्ट लक्षात ठेवतो की युवा वर्ग जो आहे तो 15 ते 29 म्हणजे 30च्या आत हा युवा वर्ग आहे. आणि या युवा वर्गासमोरचे आदर्श खूप वेगळे आहेत आताच्या. त्यांना ते जमत नाही, त्यांना हे जमत नाही, जेनजीला असं आवडत नाही, जेनजीला तसं आवडत नाही, जेनजीला दुधात साखर नाही लागत, दुधात तिखटच लागतं, जेनजीला काय पाकातल्या पुऱ्यामध्ये मसाला टाकला तर उत्तम लागतो. या असल्या भंपक कल्पना सांगून जेनजीचं एक वेगळंच वातावरण तयार केलं जातं. जेनजी काय असतो हे मी तुम्हाला सांगतो. 15 ते 29 या वयोगटातील कोणत्या लोकांचा आदर्श आम्ही मानावा आणि जेन झी कोणाला म्हणावं हे नीट समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या गुरु वशिष्ठांच्याकडे शिकवण घेऊन विश्वामित्रांनी धर्माच्या रक्षणासाठी हाती कोदंड घेऊन रामचंद्रांना आपल्या सोबत नेलं आणि एकही वाण में तारिका राक्षसी पडी की पडी रह गई ही स्थिती आली. ज्या रामचंद्रांनी अनेकांचा उद्धार केला त्या रामचंद्रांचं हे कार्य याच जेनझीच्या वयातलं होतं. कार्य कोणतं करावं, कसं करावं, विध्वंस करणारं नव्हे, संपवणारं नव्हे, दोष दाखविणारं नव्हे, प्रश्न विचारणारं खूप होता येऊ शकतं, उत्तर देणारं कोणी तयार होणार आहे की नाही. नुसते प्रश्न विचारून, शंका विचारून, काहूर निर्माण करून, संशयाचं धुकं निर्माण करून संभ्रमित करणारी पिढी जेनझी असत नाही. यांच्यासमोर आदर्श कुणाला असायला हवा? भगवान रामचंद्रांचा आदर्श असायला हवा. आदर्श कोणाचा असायला हवा? भगवान श्रीकृष्णाचा असायला हवा. ज्यांनी वयाच्या 15-16व्या वर्षी आपलं गाव सोडलं, मथुरेत आले, मथुरेत येऊन कंसाचा बिमोड केला, त्याची अत्याचारी राजवट संपवली, त्याच्यामुळे मथुरेत त्रास होणार आहे हे लक्षात आल्यावर आपली स्वतंत्र द्वारिका निर्माण केली, द्वारिकाधीश झाले आणि तिथून धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हा संदेश दिला. तो भगवान श्रीकृष्ण जेनझीचा आद्य प्रवर्तक आहे. फक्त दोष नाही दाखवले, नाही कंसाचं काय फालतूच काम चाललंय, नाही रावण जरा मैला मारलाच पाहिजे, त्राटिका फारच त्रास द्यायला लागलीये, काय करताय महाराज दशरथ, असला फालतू प्रश्न विचारत रामचंद्र बसले नाहीत. आपल्या अंगावर जी जबाबदारी दिली आहे, जे कर्तव्य निर्वहन करायला दिलंय ते कर्तव्य त्यांनी पार पडलं. इट इज अ जेनझी. आणि ही जेनझीची परंपरा युगानुयुगे आमच्या पुढे चालत आलेली आहे. कृष्ण अवताराच्या काळातच चक्रव्यूह भेदून आपल्या पित्याला सहकार्य करण्यासाठी चक्रव्यूहात घुसणारा अभिमन्यू त्या जेनझीचं परमोच्च प्रतीक आहे. माहित नाही, बाहेर कसं पडायचं हे माहित नाही, पण आपण आत घुसलो आणि चक्रव्यूहाचा बिमोड केला तर हे राह्य युद्ध धर्माची लढाई जिंकण्यासाठी योग्य ठरेल हे ज्या अभिमन्यूला कळलं होतं ना, तो अभिमन्यू याच वयोगटातला होता, जेनझीचं प्रतीक होता. जेनझीनी याला आदर्श मानायला.
याच महाभारतामध्ये एकलव्य नावाचं एक पात्र होऊन गेलं. गुरुनी सांगितलं मी बंदिस्त आहे. क्षत्रिय राजांना त्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी मी बंदिस्त आहे. मी बांधला गेलेलो आहे. माफ कर, मला तुला शिकवता येणार नाही. तेव्हा गुरुला, पुतळ्याला गुरु समजून त्या गुरुच्या आज्ञेने ज्ञान घेऊन श्रेष्ठतम धनुर्धर होणारा एकलव्य या जैनजीचं प्रतीक आहे. गुरुनी मागितल्यावर आपला अंगठा देऊन त्याविषयी कुरकुर न करता निघून जाणारा एकलव्य या जैनजीचं प्रतीक आहे. हा आदर्श असला पाहिजे. कुठल्या आदर्शांच्या गप्पा करतोय आपण? विध्वंसक, पंतप्रधानांना शिव्या घालणारा, या व्यवस्थेला शिव्या घालणारा, भारत तेरे क्या होंगे असं म्हणणाऱ्या माणसांचं कौतुक करणारा, हा जैनजी असतो. याला जैनजी म्हणतात. अहो, जैनजीचं खरा आदर्श तर संत ज्ञानेश्वर आहेत. ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा अशी सुरुवात करून ज्ञानेश्वरी नावाचा एक महाग्रंथ या जगाला दिला. ते ज्ञानेश्वर याच जैनजीच्या वयोगटातील आहेत. नसतील ते 1997 ते 2012-15 या काळात जन्माला आलेले, पण ते आदर्श आहेत. जैनजीसाठी ते आदर्श आहेत. निर्माणाच्या युगामध्ये, वेळामध्ये काय करायला पाहिजे? निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि या देशाला घडवण्यासाठी चारित्र्य निर्माण करून त्याची पाठराखण करणारे ज्ञानदेव या जैनजीचे आदर्श असले पाहिजे. त्यांच्या मार्गावरच या जैनजीला जाता आलं पाहिजे. सह्याद्रीच्या पर्वतरांगात रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या बोटाचं बोट कापून रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य व्हावे ही तू श्रींची इच्छा अशी प्रतिज्ञा करणारा या महाराष्ट्राचा सर्वात थोर देवमाणूस छत्रपती शिवाजी महाराज या जैनजीच्या वयोगटातील होते. मुघलांच्या, निजामांच्या, आदिलशाहीच्या आक्रमणाला शिव्या न घालता उत्तर म्हणून त्यांनी स्वतःला प्रस्तुत केलं आणि हे स्वराज्य आकाराला आलं. ते छत्रपती शिवाजी महाराज या जैनजीचे आदर्श असले पाहिजेत. निर्माण करा, निर्माण करा. पूज्य मां की अर्चना का एक छोटा उपकरण हूं, हे या जैनजीचं वाक्य असलं पाहिजे. पण हे पूज्य मां की अर्चना का करण्यापेक्षा इसके मां की उसके मां की म्हणत त्या जंतर मंतरवर लोक तंतर वाचवण्यासाठी फिरतायत. हे तंतरलेले जैनजी आहेत, हे जैनजी नाहीत. ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. काय ऐकलं पाहिजे? चुकले मुकले शब्द मुलांचे गोड सज्जन काते, बघुनी त्यांच्या बालिश लीला मनी हर्ष दाटे. हे वाक्य एकदम खरं आहे, पण ते कधी रचनात्मक कार्यात थोडीफार चूक होत असेल तर ठीक आहे. विध्वंसात्मक कार्यात हे काय चाललंय? याला जैनजी म्हणता येईल? छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, तेव्हाही ते जैनजीच्या वयाचे होते. आदर्श तुम्ही शिवाजी महाराजांना मानणार आहात, संभाजी महाराजांना मानणार आहात, की विध्वंसक कृती करणाऱ्या या सगळ्या जैनजीला? संत तुकाराम, संत नामदेव यांना आपण काय म्हणणार आहोत? अहो, उमेदीच्या वयात ही माणसं कामाला लागली आणि जगाला उपदेश करायला, जगाला मार्गदर्शन करायला आणि एक सुंदर विश्व निर्माण करण्यासाठी ज्यांनी वयाच्या 25शीतच काम केलं, ते तुकाराम महाराज, नामदेव महाराज या जैनजीचे आदर्श असले पाहिजेत. वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, इतरांनी वाहवा भार मात्र, हे तुकारामांनी ठणकावून सांगितलं आणि ते वेदज्ञान अत्यंत सोप्या सुगम शब्दात जगाच्या समोर मांडलं. जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु झाले जैनजीच्या वयाचे असतानाच. आदर्श कोणाला मानावं, कुठल्या वाटेनं जायचं याचा विचार करणार आहोत की नाही? 21 वर्षात 42 लढाया ज्या महान योद्ध्यानं लढल्या, तो बाजीराव जैनजीच्या वयातच होता. 21व्या वर्षी वयाच्या त्यांच्या ताब्यामध्ये पेशवाई आली आणि 42व्या वर्षी मृत्यू झाला. जवळपास 8 ते 9 वर्ष बाजीराव जैनजीच्या वयामध्ये मराठा साम्राज्य विस्तारण्याचं काम करत होते. ते बाजीराव या व्यवस्थेचे आदर्श असले पाहिजे.
पानिपतच्या लढाईत ज्या जनकोजी शिंदेंना जिवंत पुरलं गेलं ते जनकोजी शिंदे या जैनजीचे आदर्श असले पाहिजेत. पानिपतच्या लढाईत मराठी साम्राज्यातील कितीतरी तरुण वीर हुतात्मा झाले, ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं ते जनकोजी शिंदे, विश्वासराव, या सगळ्यांचा आदर्श जैनजींनी घ्यायला हवा. व्हायचं असेल तर विश्वासराव व्हा, व्हायचं असेल तर जनकोजी शिंदे व्हा, व्हायचं असेल तर बाजीराव व्हा, तुकाराम व्हा, नामदेव व्हा, संभाजी महाराज व्हा, शिवाजी महाराज व्हा, ज्ञानेश्वर व्हा, कृष्ण व्हा, राम व्हा. हे काय होत आहे? पोलिसांना दगड मारणारे, पोलिसांच्या गाड्या फोडणारे, या व्यवस्थेला मारणारे तुम्ही होताय. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, खुदीराम बोस, शिरीष कुमार, बाबू गेनू, कोण होती होई? कोणत्या वयात यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव कोणत्या वयात फासावर चढले? ओ माई रंग दे बसंती चोला हे गीत ओठावर ठेवत ज्यांनी हसत हसत आपले प्राण या मातृभूमीसाठी दिले, कृतीनं उत्तर दिलंय. कृतीनं या देशाच्या व्यवस्थेला उलथवून टाकण्यासाठी नाही, या देशाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी. परदेशी मालाच्या ट्रक खाली स्वतःला झोकून देणारा बाबू गेनू असू द्या, सावरकरांना जन्मठेपेच्या 2 शिक्षा झाल्या, ते वर्ष कोणतं? त्या वर्षाच्या आधी सावरकरांनी किती वर्ष काम केलं असावं? 4 काटक्या गोळा करून मुलाबाळांची वीज विंध्याला संसार म्हणणार असशील ना, तर असे संसार कावळे चिमण्याही करतात. माझ्या देशाच्या संसारापुढे असे संसार उद्ध्वस्त झाले तरी चालतील, हे जैनजीच्या वयात बायकोला सांगणारा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या जैनजीचा आदर्श असला पाहिजे. कुठल्या अमेरिकेत जाऊन खोटं काहीतरी बोलून आलेल्या पोरांच्या नादी लागलाय तुम्ही जैनजी लोक हो. चंद्रशेखर आझाद, उधम सिंग, या सगळ्यांना आपण जैनजीचे आदर्श नाही समजणार. राजकारणात येऊन कोणावरही टीका न करता परमोच्च शिक्षण घेणारे, अनेक डिग्र्या घेणारे श्रीकांत जिचकार जैनजीचं प्रतीक नाही होऊ शकत. होणारच, झालेच पाहिजेत. त्यांनाच आदर्श मानलं पाहिजे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी हे तुमच्या जैनजीचे आदर्श नाही का होऊ शकत? क्रिकेट बघा, वेगवेगळे खेळ बघा, राजकीय प्रांत बघा, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाला वेगवेगळे धुमारे दिलेत, ते तुमचे आदर्श नाही होणार. आणि तुम्ही जैनजीच्या नावाखाली असल्या उन्मादी माकडांना आपले नेते म्हणणार असाल, तर माकडांच्या मागे धावणारी संख्या सुद्धा फक्त माकडांची असते. माकडांच्या रांगेत जाऊन बसायचं आहे की उभं करणाऱ्या माणसांच्या रांगेत जाऊन, हे 15 ते 29-30 या वयोगटातील तरुणांनी ठरवायचं आहे. नमस्कार.